श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या जीवनातलं जे काही कर्ज आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. तर त्यातलाच एक प्रयत्न आपल्याला उद्या करायचा आहे. आपल्याला मिठासोबत एक वस्तू जाळायची आहे. बघा, संकष्टी चतुर्थी जी असते तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते. गणपती बाप्पांची सेवा करणं, त्यांची आराधना करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे बघा. संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, पिवळ्या किंवा लाल कलरचे कपडे तुम्हाला धारण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे. तुमची रोजची जी काही देवपूजा असेल ती करून त्यानंतर गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं आहे. गणपती बाप्पांवरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गम गणपती म्हणत म्हणत तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता. त्यानंतर हे जे तीर्थ आहे हे तीर्थ तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही पाणी ज्या ठिकाणी साठवून ठेवता पिण्याचं पाणी, तर त्यामध्ये तुम्ही हे तीर्थ टाकू शकता, जेणेकरून सर्वांनाच हे तीर्थ मिळेल. आता हे सर्व झाल्यानंतर एक छान अगोदर तुम्हाला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर गंध, फुलं, अक्षदा सर्वच गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. एक जास्वंदीचं फुल आवर्जून अर्पण करायचं आहे. ह्या गोष्टी झाल्यानंतर घरामध्ये ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप, त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षम, त्याचबरोबर घरामध्ये गणेश स्तोत्रांचं पठण, ह्या गोष्टी, हे स्तोत्र आणि ह्या मंत्रांचं पठण झालंच पाहिजे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी म्हणजेच कधी तर बघा 4 ते 5 नंतर, तुम्ही 4 नंतर पण हा उपाय जो आहे तो करू शकता. कारण संध्याकाळी जो काळ असतो म्हणजे प्रदोष काळ जो असतो ना, तर तो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असतो. तर त्या काळामध्ये तुम्हाला संध्याकाळी मिठासोबत ही एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे. जीवनामध्ये कितीही कर्ज, दुःख, अडचणी, संकट असू द्या, घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना, तर त्या जर संपवायच्या असतील तर मिठाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय असतो. हा उपाय जर आपण केला तर नक्कीच जीवनातले सर्व जे काही त्रास आहेत, दुःख आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर मिठामध्ये निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याची क्षमता असते आणि घरामध्ये असे काही लोक येतात बाहेरची, तर त्यांच्यामुळे घराला नजर लागलेली असते आणि त्यामुळे घराची प्रगती थांबून जाते. आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला मीठ घ्यायचं आहे, थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला थोडंसं तूप, जे गावरान गाईचं तूप असतं बघा, ते घ्यायचं आहे आणि 1 ते 2 लवंग घ्यायचे आहेत. हे सर्व घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक वाटी घ्यायची किंवा तुम्ही ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुमचा रोजचा कापूर जो असतो तो जाळत असाल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे कापूर आहे तर ते ठेवायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं अगदी चिमूटभर मीठ तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 लवंगा टाकायचे आहे. कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं वरून 1 ते 2 थेंब तुपाचे टाकायचे आहे आणि याची जी धुरी तयार होईल ही धुरी तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. माझ्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, माझ्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपलेलं आहे, माझ्यावरती माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची कृपा झालेली आहे, अशा पद्धतीचे भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर ज्या वेळेस आपण मिठासोबत लवंग जाळतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होतात. मिठामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होतात आणि लवंगामुळे आणि तुपामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होतात. आता हा उपाय तुमचा झाल्यानंतर त्याची जी राख असेल तर ती राख तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायची आहे. जेवढ्या वस्तू जळून तेवढ्या जळून द्यायच्या. मीठ अंगावर उडण्याची शक्यता असू शकते, तर त्यामुळे अगदी व्यवस्थित सावधगिरीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून ते मीठ अंगावरती ज्यावेळेस आपण आगीमध्ये टाकतो, म्हणजेच ज्या कापूर बरोबर आपण मीठ जाळणार आहोत, तर त्यातून ते आपल्या अंगावरती उडणार नाही. त्यामुळे अगदी थोडंसं चिमूटभर टाकलं तरीही चालेल. खडे मीठच वापरायचं आहे, बारीक मिठाचा वापर इथे करायचं नाही. खडे मिठामध्ये खूप मोठ्या शक्ती असतात, त्या शक्ती आपल्यासाठी, आपल्या घरासाठी महत्त्वाच्या असतात. आता हे सर्व झाल्यानंतर
ती जी राख असेल तर ती तुम्हाला झाडाखाली टाकून द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम, गणपती अथर्वशीर्षम, गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. या सेवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण पण करू शकता, म्हणजे यूट्यूबवरती लावून द्या, तुम्ही श्रवण केल्या तरी चालेल. तर या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहे. नक्की करा, नक्की या गोष्टींचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.